नमस्कार. आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलच्या आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज एका महत्त्वाच्या विषयासाठी लाईव्ह येत आहोत. बदलापूर शहर हे अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मची सुविधा नाहीये. सरकारी रुग्णालय आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे कात्रपला आहे उपजिल्हा रुग्णालय तिथे पण त्या प्रमाणात काही सुविधा उपलब्ध नाहीयेत. खासगी रुग्णालय मोठ्या प्रमाणात आहेत. सरकारी शाळा दर्जेदार नाहीयेत. खासगी शाळांचं पेव फुटलाय जिथे खूप मोठ्या प्रमाणात फीस घेतली जाते. अशा वीज पाणी या सगळ्या समस्या आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत. उड्डाण पुलावरती दरवर्षी खड्डे पडतात. कोट्यावधी रुपयाची बिलं काढली जातात. हे विषय आहेतच, परंतु आता खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा सरकारी रुग्णालय पुरेसं नसल्यामुळे दुबई रुग्णालयामध्ये पण एकच डॉक्टर आहेत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर राजेश अंकुश म्हणून. ते नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी सुद्धा आहेत. ते खूप चांगले डॉक्टर आहेत, परंतु त्यांच्यावरती कामाचा एवढा ताण आहे की तिथे ते सरकारी बैठका वगैरे ह्याच्यामध्ये पण असतात, अहवाल पाठवले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये खासगी रुग्णालय कसा गैरफायदा घेतात त्याचं एक आमच्याकडे लक्षात आलं. त्याचं निमित्त असं झालं की काही दर्शकांनी आम्हाला व्हॉट्सअपला असं कळवलं की मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ आली आहे म्हणून. डेंग्यूची साथ म्हणजे डेंग्यूचे मच्छर चावल्यानंतर जो ताप येतो त्याच्यामुळे, म्हणजे मच्छरांचं प्रमाण वाढलंय, डासांचं प्रमाण वाढलंय डेंग्यूच्या, तर त्याच्यामुळे रुग्णांचं प्रमाण वाढलं असं त्याचं म्हणणं होतं. तो स्वतः एका रुग्णालयात होता आणि मग त्या रुग्णालयात तो म्हणाला की माझ्या आजूबाजूला पण खूपसे डेंग्यूचे रुग्ण आहेत. तर मग मी ह्याच्यावरती माहिती घ्यायचा प्रयत्न केला आणि मी या संदर्भात डॉक्टर राजेश अंकुश आहेत, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, दुबई रुग्णालयामध्ये असतात. तर त्यांच्याशी मी फोनवर बोललो आणि त्यांना विचारलं की डॉक्टर अशा पद्धतीचे डेंग्यूचे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेत, असा काही तुमच्याकडे अहवाल आहे का आणि असा अहवाल खासगी रुग्णालय पाठवतात का? तर त्यांनी असं मला सांगितलं की आमच्याकडे अहवाल येतो मेलवरती, परंतु मी आज पण बघितलं म्हणे एवढ्या मोठ्या प्रमाणात काय असं म्हणजे साधारण असं काही नाहीये, म्हणजे की डेंग्यूची रुग्ण वाढले अशा पद्धतीची काही संख्या लक्षात नाही आली माझ्या. तर त्यांनी अशी माहिती दिली. मग ते मी म्हटलं की मग तुमच्याकडे अहवाल म्हणजे कधी पाठवला पाहिजे त्यांनी. तर त्यांनी एक महत्वाची माहिती दिली. तुम्ही हे सगळं समजून घ्या की आज बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय जागोजागी उघडले गेलेत आणि त्याच्यात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते आणि त्याच्यामुळे काय असतं की त्यांना रुग्ण हवे असतात आणि रुग्ण कधी कधी उपलब्ध नसले की रुग्ण तयार केले जातात. त्याचं कसं काय एक रॅकेट काम करतंय ते ह्या आपण लाईव्ह मधनं सांगणार आहोत तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे लाईव्ह हे शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या, नाहीतर तुम्ही सुद्धा ह्याला बळी पडता. आर्थिक भुर्दंड पडतो. त्याच्यानंतर तुमचं इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्सचे पैसे काढले जातात. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला विनाकारण ट्रीटमेंट दिली जाते आणि तुमच्यावरती प्रयोग केले जातात. तर हे सगळं कसं रॅकेट आहे हे लक्षात येईल. तर मी डॉक्टर राजेश अंकुश जे नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी त्यांना विचारलं की तुमच्याकडे काय असे मेल आले का? ते म्हणाले नाही. तर मी म्हटलं कधी मेल करतात? तर म्हणे खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूची एक टेस्ट असते, ती जर पॉझिटिव्ह आली तरच आम्हाला ते कळवतात की असं असं माझ्या रुग्णालयामध्ये रुग्ण आहे म्हणून. तर मी त्यांना म्हटलं की अशा काय टेस्ट असतात? तर त्यांनी मला माहिती, तुम्ही समजून घ्या, खूप कठीण नाहीये. तर म्हणाले ज्यावेळेस रुग्ण तपासासाठी जातो तर साधारणपणे तुम्हाला माहितीये पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीचं खूप मोठं एक जाळं पसरलंय बदलापूर शहरामध्ये. मेडिकल स्टोअरचं जाळं पसरलंय आणि रुग्णालयांचं जाळं पसरलंय आणि आपण सगळे त्यांचे गिराईक आहोत. तर ते म्हणाले की एक पहिली जर रुग्ण गेला आणि साधारणपणे ताप असला तर सांगितलं जातं की NS1 म्हणून एक टेस्ट आहे, जी प्राथमिक तपासणीची टेस्ट आहे की ज्याच्यातनं रुग्णाला कुठला ताप झालाय, म्हणजे त्याच्यातनं त्याला व्हायरल इन्फेक्शन झालंय का, त्याला टायफॉइड आहे का, अशा पद्धतीचं त्याच्यातनं प्राथमिक तपासणी होते. त्याच्यामध्ये ते तापाचं त्याला निदान होतं. तर ती टेस्ट असली तर ते आम्हाला खासगी रुग्णाला काही कळवत नाही, कारण का तो साधारण ताप असतो. जर ताप त्याच्यातनं त्यांना आणखीन एक टेस्ट असते जी स्पेसिफिकली डेंग्यूची टेस्ट म्हणतात तिला. तिचं नाव आहे IgG-IgM किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये IgM सुद्धा म्हटलं जातं तिला. तर IgG-IgM टेस्ट आहे, त्याच्यातनं रुग्णाला डेंग्यू झालाय की नाही हे कळतं. तर काय करतात हॉस्पिटलचे जे लोक असतात त्यांचं, म्हणजे सगळ्या हॉस्पिटल वाईट नाहीये, मी तुम्हाला आता मुद्दाम वारंवार सांगणार. खूप चांगले हॉस्पिटल सुद्धा आहेत, खूप चांगले प्रॅक्टिस करतायत, त्यांच्याकडे एथिक्स आहे, नीतिमत्तेने ते प्रॅक्टिस करतात.
परंतु बरेचसे रुग्णालय हे पैसे कमवत, कारण का त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, ते एक प्रकारचं त्यांचं मशीन आहे की त्याच्यातनं पैसे आलेच पाहिजेत. तर पहिली टेस्ट असते NS1, ज्याला साधारणपणे ताप झाला तर ते NS1 टेस्ट करा सांगतात आणि त्याच्यामध्ये साधारणपणे जर व्हायरल वगैरे असेल तर, आणि जर तापाचं आणखी त्यांना प्रमाण वाटलं तर IgG IgM म्हणून एक टेस्ट आहे जी डेंग्यूचं दाखवतं. आणि काय हॉस्पिटल करतात की दोन्ही टेस्ट एकत्र करा सांगतात, कॉम्बो टेस्ट म्हणतात त्याला. म्हणजे 1600 रुपयाची त्याची टेस्ट असते. रुग्ण घाबरलेला असला, त्याची आर्थिक परिस्थिती बरी असली तर त्याला सांगतात ते एकदाच करून टाकू आपण, कशाला तुम्ही हे करायचं, म्हणजे रिस्क घेऊ नको या, अशा पद्धतीची टेस्ट सांगतात. आणि त्याच्यामध्ये रुग्णाला जर NS1 मध्ये सुद्धा ताप असला तरी ते काय करतात की जरा संशय वाटतो असं म्हणून तुम्हाला रुग्णालयात दाखल करतात, जेव्हा की त्याच्यात निदान झालेलं नसतं की तुम्हाला डेंग्यू झालाय म्हणून. आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर तुमचं इन्शुरन्स असतं तर इन्शुरन्स, नाही तर तुमचं बिल असतं तर बिल काढलं जातं. त्याच्यानंतर खेळ चालू होतो की त्या जे काय लॅबोरेटरीज असतात रक्त तपासणाऱ्या, त्या काय करतात की तुम्हाला हे सांगतात की तुमचे प्लेटलेट्सचं काउंट चालू होतं दर 2 तासांनी किंवा 4 तासांनी, दिवसातनं 2दा त्या हॉस्पिटलच्या एकूणच, आणि मग त्याच्यातनं पण बिल काढलं जातं. आणि डेंग्यूवरती कोणताही असं औषध नाहीये. डेंग्यूमध्ये काय केलं जातं की तुमची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती कमी झाली असेल ती वाढवली जाते. कारण का तर डेंग्यूला एक असं औषध नाहीये की ज्याच्यातनं डेंग्यू बरा होतो. मग तुम्हाला रोगप्रतिकार शक्तीचं औषध देऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं आणि बिल केलं जातं. तर अशा पद्धतीचा प्रकार चालू आहे असं मला एका खासगी डॉक्टरने सांगितलं. मला हे माहिती नव्हतं. मी त्यांना पण चौकशी केली की आपल्या बदलापूर शहरात डेंग्यूचे काही प्रमाण वाढलंय का, तुमच्याकडे काय पेशंट आहेत, तर म्हणाले असं काही नाहीये. मोठ्या प्रमाणावरती असे गैरप्रकार सुरू आहे त्या बदलापूर शहरामध्ये. मला वाटतं की हे सगळ्या महाराष्ट्रात असेल, देशात असेल, कारण का तुम्हाला तर माहिती आहे की सध्या वैद्यकीय ह्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्स कोरोना काळात उभी राहिली, परंतु आता त्यांना पाहिजे तसा व्यवसाय नाहीये आणि त्या काळात खूप पैसे कमवले त्यांनी. तर मग काय करतात की ज्याला डेंग्यू नसेल त्याला पण डेंग्यूचं एक वातावरण तयार करायचं, त्याची एक छोटीशी त्याचा अज्ञानाचा फायदा घ्यायचा. NS1 टेस्ट पॉझिटिव्ह साधारणपणे आली ताप असलेला की त्याला ऍडमिट करायचं आणि म्हणायचं की तसं वातावरण आहे, आणि त्याला रोगप्रतिकार शक्तीचे सगळं ट्रीटमेंट चालू करायची आणि 5-6 दिवस त्याला ऍडमिट करायचा, असा प्रकार चालू आहे असं मला एका वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं. आणि ते म्हणाले की अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर तुम्ही आता ह्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय कराल, कारण का नगरपालिकेमध्ये डेंग्यूचे काही पेशंटचं प्रमाण वाढलंय तर कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही असं मला स्पष्टपणे वैद्यकीय अधिकारी नगरपालिकेचे डॉक्टर राजेश अंकुश यांनी सांगितलंय. मग ह्याचा अर्थ मला ज्या दर्शकांनी सांगितलं की मी ऍडमिट आहे ना, माझ्या आजूबाजूला खूप पेशंट ऍडमिट आहेत म्हणून, तर अशा पद्धतीने असं अनेक हॉस्पिटलमध्ये चालू असेल, चांगले हॉस्पिटल असतील ते काय असं करत नसतील, तर तुम्ही काळजी घ्या. आणि NS1 ची जर टेस्ट सांगितली तर त्याच्यामधनं तुम्हाला डेंग्यू झाला असं सिद्ध होत नाही. तुम्ही त्या जर ते म्हणाले की डेंग्यू आहे तर तुम्ही IgG IgM ही जी दुसरी टेस्ट असते तिचा आग्रह धरा आणि खऱ्या अर्थाने निदान करून घ्या तुमचं. कारण का नगरपालिकेमध्ये असं डेंग्यूची साथ वाढल्याचं कोणताही हे नाहीये. तर तुम्हाला जर असं रुग्णालयांमध्ये जर दिशाभूल करत असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला नक्की कळवा. आमचा नंबर तुम्हाला आमचे जे स्क्रीन आहे त्याच्यावरती असेल किंवा आमच्या फेसबुकचं जे माहिती आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. असंच आम्ही आपले बदलापूरला बघत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सातत्याने वेगवेगळ्या जे काही गैरप्रकार असतील, चांगल्या गोष्टी असतील, सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही आम्हाला एक पाठिंबा म्हणून लाईक करत चला. आमचे ज्या पोस्ट असतील त्या जनजागृती करण्यासाठी शेअर करा. आणि जे फॉलोअर नसतील आमचे तर तुम्ही फॉलो करा, कारण का बदलापूर शहरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या प्रकारच्या दर्शकांसाठी आम्ही सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो. आणि बदलापूरच्या नागरिकांचं हितरक्षण व्हावं यासाठी आपले बदलापूर आपण बघत असतो. मी मनोज वैद्य तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि जागृत राहा. नमस्कार.